हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या मनापासून स्वागत. तर आज आपली एक्झाम होती सेट 2023ची. तर याची आज आपण आन्सर की डिस्कस करणार आहे. ही जी आन्सर की आहे ही ऑलमोस्ट 80 to 90% जी आहे हे आपल्याला बरोबर राहील. ही एक्सपेक्टेड आन्सर की आहे, इतकेच तुम्हाला येतील मार्क असं धरून नका चालू. यांनी तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे किती प्रश्न जे आहे ते बरोबर झालेले आहे. कधी कधी काय सेट विभाग जे आहे ते काही प्रश्न जे आहे ते ड्रॉपही करतात, तर त्याचे सर्वांना एक्स्ट्रा मार्क मिळते, तर काळजीचं कारण नाही आहे. सो लेट स्टार्ट विथ. तर आज ही पेपर 1ची जी आहे याच्यात मी पटपट तुम्हाला सोल्युशन सांगेल. म्हणजे क्वेश्चनची डिटेल्ड व्हिडिओ जी आहे पेपरची ही तुम्हाला आज रात्री किंवा उद्या वगैरे भेटेल. पण याच्यात आपण जे आन्सर्स जे आहे क्वेश्चन्सचे हे डिस्कस करून घेऊ. तर पहिला क्वेश्चनच दिल धडकवायला जे आहे तुमचा DI आला होता. तर त्यांचं आय होप बऱ्याचशा लोकांना जमला असेल, कारण थोडासा कॉम्प्लेक्स होता. तर याच्यात काय 5 प्रकारच्या उद्योग यांनी दिले आहे आणि जिल्ह्यानुसार त्यांना दिलेलं आहे. तर लेट सी क्वेश्चन नंबर 1 जे आहे. क्वेश्चन नंबर 1, फॉर विच टाईप ऑफ इंडस्ट्री द डिफरन्स बिटवीन द कंपनीज ऑफ डिस्ट्रिक्ट E अँड B इज मॅक्सिमम. कुठल्या 2 आणि Eच्या मध्ये कोणत्या टाईपच्या इंडस्ट्रीचा उद्योग सर्वात जास्ती आहे हे विचारलं होतं. तर याचा आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर ए. ओके, ऑप्शन नंबर ए जे आहे इंजिनिअरिंग अँड अलाइड हे याचं राईट आन्सर आहे. दुसरं याचं क्वेश्चन 2, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इन डिस्ट्रिक्ट बी. डिस्ट्रिक्ट बीमध्ये ॲग्रो बेस्ड जे आहे त्याचं किती टक्के आहे हे सांगायचं आहे. तर याचा आन्सर आहे क्वेश्चन ऑप्शन बी, दॅट इज 17.2%. ठीक आहे, हा थर्ड क्वेश्चन होता. थर्ड क्वेश्चनमध्ये काय विचारलं की एखाद्या स्टेटमध्ये 60% जे आहे ते मॅरिड एम्प्लॉईज आहे आणि 52% जे आहे ते ग्रॅज्युएट एम्प्लॉईज आहे. 32% जे आहे ते त्यांची लग्नही नाही झालं आणि ते ग्रॅज्युएटही नाही आहे. तर याच्यात तुम्हाला पर्सेंटेज ऑफ मॅरिड अँड ग्रॅज्युएट एम्प्लॉईज काढायचं होतं. तर दिस इज ऑप्शन नंबर डी. ओके, 44% जे आहे हे याचा आन्सर आहे. आता अजून एक जे आहे यांनी पाय चार्टचा DI आपल्याला दिलेला आहे. तर यालाही पाहून घेऊ. फाइंड द सेंट्रल अँगल डिग्री असोसिएटेड विथ द सेक्टर अदर. इतर सेक्टरसोबत किती हे आहे हे आपल्याला सांगायचं होतं. तर इथे जो राईट आन्सर आहे दॅट इज 90 डिग्री. बीचं जे आहे ते फोर्थ क्वेश्चनचा आहे ऑप्शन नंबर बी, 90 डिग्री. फिफ्थ, द पर्सेंटेज ऑफ एक्सपेन्सेस ऑन सेक्टर फूड सेक्टरवर किती खर्च केला गेला आहे. तर फूड सेक्टरवरही यांनी 30%चा हे खर्च जो आहे तो केला गेला आहे. आता येतात मित्रांनो आपलं फुल फॉर्म ऑफ HTML. ICTचा क्वेश्चन आहे. तर याचा फुल फॉर्म काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज जी आहे ऑप्शन नंबर सी याचा राईट आन्सर आहे. ओके, द इंटरनेट ॲक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज इंट्रोड्यूस. म्हणजे भारतात जे आहे सामान्य मनुष्यांना इंटरनेटची सुविधा कधी उपलब्ध करून देण्यात आली. तर दिस इज क्वेश्चन नंबर 7 जो आहे हा 1995 मध्ये जे आहे भारतमध्ये जे इंटरनेट कॉमन पीपल करता उपलब्ध करून देण्यात आला होता. ठीक आहे, तर विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट हेल्पफुल टाईप ऑफ रिजनल लँग्वेजेस. ठीक आहे, रिजनल लँग्वेजेस जे आहे स्मार्टफोनमध्ये कोणता उपयोगी आहे. तर हे जे आहे युनिकोड जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. ओके, लेट सी तर विच अमॉंग द फॉलोइंग द डिजिटल पेमेंट ॲप लिंक टू गुगल. गुगलची लिंक जी आहे ते कोणचं आहे हे सांगायचं होतं. अगदी सिम्पल, आपण जे नेहमी वापरतो ज्याचं नाव आता गुगल पे आहे, पूर्वी नाव त्याचं तेज होतं म्हणून यांनी हे जे उत्तर आहे दॅट विल बी तेज. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्सोर्टिया फॉर हायर एज्युकेशन रिसोर्स लिंक्ड विथ डिजिटल इनिशिएटिव्स. तर रिसोर्सेससोबत कोणचा हायर एज्युकेशनचा इनिशिएटिव्ह लिंक्ड आहे हे इथे सांगायचं होतं. तर दॅट इज शोध यमुना शोध गंगा जे आहे हे याचं राईट आन्सर आहे. इथे सगळे रिसर्चर्सचे हे जे आहे एज्युकेशनशी रिलेटेड हे आपल्याला उपलब्ध असतात. आता क्योटो प्रोटोकॉल, अगदी आपल्या मॉक टेस्टमध्येही बऱ्याचदा तुम्ही याला अटेंड केलं असेल
तर बायोडायव्हर्सिटी करता जो प्रोटोकॉल आहे तर हे ग्लोबल क्लायमेट चेंजवर यांनी दिलेला होता. तर अगदी सिम्पल क्वेश्चन होता. क्योटो प्रोटोकॉल जे आहे इथून दरवर्षी जे आहे एखाद्या प्रोटोकॉलला बनवून ते बेस बनवून विचारतात. तर आता विच ऑफ द नॅचरल सिस्टम इज यूज्ड फॉर वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पजमध्ये काय वापराल? सोलर फोटोवोलाईट, जिओथर्मल आणि सोलर डायजेस्टर. तर हा जो क्वेश्चन होता थोडासा चॅलेंजिंग होता, कारण एकसारखे हे दिलेले आहे, पण आपण जे आहे इथे वोलॅटिकला घेतलेला आहे. ओके, सो हे थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन आहे, कारण इथे थोडंसं यांनी हँडल करण्याला व्यवस्थित नाही दिलेलं आहे. आता एक्सेस ग्रोथ ऑफ एक्वेटिक प्लांट्स इन अवर वॉटर बॉडीज इज ड्यू टू, म्हणजे जास्तीत जास्त जे हे येतात एक्वेटिक प्लांट्स म्हणजे जे जलमध्ये झाडं उगतात ते त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण जे आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी. कारण काय? फॉस्फेट्समध्ये वाढ झाल्याने हे होतं. ओके, क्वेश्चन नंबर 14 पाहूया. तुम्हाला जर एखाद्या प्रश्नांमध्ये डाऊट वाटला तर ते सांगाल, आम्ही त्याला सॉर्ट आऊट करून देऊ. क्वेश्चन नंबर 14 पाहू की कोणता असा एअर पॉल्युटंट आहे जो ॲसिड रेन करता जबाबदार आहे? ॲसिड रेन करता कोणता पॉल्युटंट जबाबदार आहे? तर दॅट इज सल्फर डायऑक्साईड. ठीक आहे, खालीलपैकी जो प्रदूषित कोणता जबाबदार होता? दॅट इज सल्फर डायऑक्साईड. आता वेट पार्ट ऑफ द म्युन्सिपल सॉलिड वेस्ट जे आहे कॅन बी पुट इन टू द सॉईल कंडिशनर्स. हा आपला सेट डी आहे. तर प्रश्न पुढे मागे असू शकतात, तर सेट डी प्रमाणे मी तुम्हाला सांगतो आहे, हे लक्षात ठेवा. तर या क्वेश्चनमध्ये जे आहे 15 नंबरमध्ये यांनी आम्ही कंपोस्टिंग जे आहे हे याचा राईट आन्सर आहे. कंपोस्टिंगचा वापर करून जे आहे हे सॉईल कंडिशनरचा वापर करू शकता. आता मुघल पिरियडमध्ये जे आहे हायर एज्युकेशन लर्निंग सेंटर्स जे होते त्यांना काय म्हटलं जातं मुघल पिरियडमध्ये? तर मुघल पिरियडमध्ये जे आहे त्यांना मद्रसा म्हणण्यात यायचं. ओके, लक्षात ठेवायचं. आता रुसा स्कीम जी आहे ही काय प्रोव्हाइड करते? तर रुसा जी आहे यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, तर ही काय करते? स्टेट लेवलचे जे हायर एज्युकेशन्स आहे या इन्स्टिट्यूट्स आहे यांना काय करते? फंडिंग देते. रुसाचं तसं एक्सेस इक्विटी आणि क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात त्याचं उद्दिष्ट आहे, पण मेन काम काय आहे? क्वालिटी एज्युकेशन तेव्हाच प्रोव्हाइड करू शकाल जेव्हा पैसे द्याल. तर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. 9th क्वेश्चनमध्ये पाहू, द सायन्स दॅट डील्स विथ द रिलेशनशिप ऑफ व्हेरियस ऑर्गॅनिझम, म्हणजे ऑर्गॅनिझम आणि पर्यावरणाच्या संबंधाला काय म्हणतात? दॅट इज इकोलॉजी. ठीक आहे, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. आता यू जी सी जे आहे यांनी एक इंडक्शन कोर्स लॉन्च केला आहे टीचर्स करता हायर एज्युकेशनमध्ये. त्याच्या मदतीने काय ते काय करू शकतील? दे कॅन रिफ्रेश देअर नॉलेज, म्हणजे आपलं जे ज्ञान आहे त्याला ते ताजं करू शकतील. आता स्वयं प्रोग्राम प्लॅटफॉर्म जे आहे हे कशाकरता डेव्हलप केलं आहे? टेक्निकल सब्जेक्ट, ह्युमॅनिटी सब्जेक्ट, मॅनेजमेंट सब्जेक्ट की ऑल ऑफ द अबव? बिलकुल सिम्पल क्वेश्चन होता. तर ऑल ऑफ द सब्जेक्ट करता, म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट इथे मिळून जाईल, आर्ट्स रिलेटेड व्यवस्थापनाशी संबंधित विषयी इथे तुम्हाला शिकता येईल. आता प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड जे आहे हे यूज्ड बाय टीचर कधी वापरतो? कोणत्या लेवल ऑफ टीचिंगमधनं हा प्रश्न आहे? तर बिलकुल सिम्पल आहे, दॅट इज नॉट अंडरस्टँडिंग. हे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये वापरल्या जातं. ओके, क्वेश्चन नंबर 12 पाहू. फीडबॅक जे आहे क्लासरूम टीचिंगचं डॅश इज व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स. तर जे स्टुडंट्स आणि पेरेंट्सचं मत असतं हे फार महत्त्वाचं असतं. आता स्वयंची फुल फॉर्म अगदी सिम्पल असते, स्टडी वेब्स. इथे कन्फ्यूज करायला बऱ्याच जागी यांनी दिलेलं आहे. तर स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स, ऑप्शन नंबर डी हा याचा राईट आन्सर आहे. नंतर डॅश इज मोर सुटेबल मेथड फॉर टीचिंग ऑफ हिस्ट्री शिकवायला कोणचं आहे? दॅट इज रोल प्ले. ठीक आहे, 24चं उत्तर आहे रोल प्ले. मग नेक्स्ट पुढील जाऊया. लर्निंग प्रोसेस जी आहे ही कोणत्या मूल्यांकनच्या पद्धतीद्वारे हे मॉनिटर केले जाते? तर हे काय? फॉर्मेटिव्ह, जे आकरिक मूल्यांकन आहे याच्या अनुसार ते हे केलं जातं. नंतर इव्हॅल्युएट केलं जातं. द रिसर्चर मस्ट हॅव. आता रिसर्चरला काय असणं गरजेचं आहे? अगदी चिल्लर क्वेश्चन. इथेही तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ लागला असेल की नॉलेज अबाउट रिसर्च. ठीक आहे, त्याला रिसर्चचं ज्ञान असणं बद्दल माहिती असणं गरजेचं आहे.
आता रिकॉर्डिंग ऑफ डॅश क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड मेमोईंग. ते मेमोईंग काय असतं हे यांनी विचारलं आहे. रिसर्चच्या टर्म्समध्ये मेमोईंगचा अर्थ काय आहे, तर हे जे आहे रिफ्लेक्टिव्ह नोट्स जे आहे याला म्हटलं जातं. ओके, आय होप हे जे आहे कुठे कुठे सेट विभाग जे आहे ते बदली करतं, तर त्याचे मार्क जे आहे सगळ्यांना, कारण काही प्रश्न असे असतात की कॉन्ट्राडिक्टरी होऊन जातात, तर उत्तर त्याचे ड्रॉप होऊन जातात. फॉर डिटेक्टिंग एरर्स, ठीक आहे, लर्निंगमध्ये चुका, टीचिंग लर्निंग मध्ये प्रक्रियेत जे चुका असतात त्याला इनॲप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल विल बी काय राहील, तर हे काय राहील, डायग्नोस्टिक टेस्टच्या मदतीने हे तुम्हाला ओळखता येईल की कुठे त्रुटी आहे. आता इन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन त्याचं काय आहे, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहे अँड देन ॲप्रोप्रिएट मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी, तर त्यावेळी ॲप्रोप्रिएट मेजर ऑफ व्हेरिएबिलिटी काय राहील. आता इथे एक तर रेंज जी आहे, रेंजची पॉसिबिलिटी आहे, पण बेस्ट मेजर जे आहे व्हेरिएबिलिटीचं हे स्टँडर्ड डेव्हिएशनही असू शकतं, म्हणून थोडा कॉन्ट्राडिक्टरी आहे. आमच्या अंदाजे तर हे ऑप्शन नंबर डी जे आहे, बेस्ट मेजर ऑफ डेव्हिएशन एक्स्ट्रीम व्हॅल्यूजमुळे हे रेंज असणं गरजेचं आहे. आता जे आहे स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल, एक रिसर्च जर्नलची जी स्टँडर्ड असते ती कशावरून त्याचं मूल्यांकन केलं जातं, ते जे इम्पॅक्ट फॅक्टर असतं, रिसर्च पेपरचा किती प्रभाव, तुमचा रिसर्च पेपर किती प्रभावशाली आहे, जर्नल किती प्रभावशाली आहे, ते इम्पॅक्ट फॅक्टरला कन्सिडर करण्यात येतं. आता हे जे आहे पॅसेजचे क्वेश्चन्स आहे 31 ते 35, हे मी तुम्हाला पॅसेज जे आहे डायरेक्ट इथून सांगून देतो. हे डिटेल पॅसेजचं सोल्युशन जे आहे हे तुम्हाला ॲज इट इज नेक्स्ट जेव्हा डिटेल डिस्कशन होईल पेपरवर तिथे आम्ही प्रोव्हाइड करू. तर 31मध्ये आहे द वर्ड दॅट इज प्युअरली अपोजिट इन मिनिंग ऑफ डिफाईलचं अपोजिट कोणचं आहे, तर हे जे असतं सियाटिक जे आहे हे प्युअर अपोजिट आहे. ऑथर ऑफ द पॅसेज जे आहे जे काय सपोर्ट करतं, पॉलिटिकल एज्युकेशन काय असलं पाहिजे, तर पॉलिटिकल एज्युकेशन गद्यांशप्रमाणे काय आहे की प्रिपेअरिंग द यूथ हॅव्हिंग हाय नॅशनल हाय इमोशनल कोशंट, ठीक आहे, जे यूथ असतात त्यांचं इमोशनल कोशंट जे आहे हे चांगलं हाय असलं पाहिजे. ओके, मग 33 पाहूया. या पॅसेजच्या अनुसार काय आहे की क्लोज मिनिंग ऑफ कोनोटेशनचा अर्थ काय, कोनोटेशनचा अर्थ जे आहे दॅट इज सिमिलर मिनिंग, ठीक आहे. कोनोटेशनचा अर्थ काय की सिमिलर मिनिंग्स जे आहे या गद्यांशप्रमाणे सांगितलं जातं आहे. आता हाऊ हॅज पॉलिटिक्स बिईंग रिफर्ड टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, म्हणजे जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे याच्याशी हे कशा लिंक केल्या गेल्या आहे हे आपल्याला विचारलं होतं पॉलिटिक्सला. तर हे जे असतात दॅट इज विदाऊट यांचं म्हणणं काय आहे की पॉलिटिकल सपोर्टशिवाय, राईट आन्सर सांगतोय तुम्हाला की दॅट वॉज क्वाईट अ लॉट पॉलिटिकल इंटरफेरन्स, ठीक आहे. जर पॉलिटिकल सपोर्ट नसला च्या शिवाय जे आहे पॉलिटिकल इंटरफेरन्स जो आहे हा भरपूर असू शकतो, तो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. चला पुढे चलूया. इन द पॅसेज हँड्स ऑफ एज्युकेशन काय सजेस्ट करतं की पॉलिटिशियननी काय केलं पाहिजे, तर याच्या अनुसार जे आहे जे पॉलिटिशियन्स आहे त्यांनी ते सायलेंट स्पेक्टर्स असले पाहिजे एज्युकेशन सिस्टमचे, म्हणून तर न्यू NEP वगैरे आणत आहे की नाही. चला क्वेश्चन नंबर 36 पाहू. तर या इन एनी ऑर्गनायझेशन कुठल्याही संघटनात जे आहे इन्फॉर्मेशन इज बिईंग शेअर्ड अमॉंग ऑल द मेंबर्सचं हे कोणत्या प्रकारचं संप्रेषण आहे हे सांगायचं होतं. तर ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये सर्व लोकांसोबत शेअर केले जाते, ते ही काय इंटरनल कम्युनिकेशन आहे. ओके, तर मग येतं कल्चरल डिफरन्सेस बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर मे अफेक्ट, ठीक आहे. कल्चरल डिफरन्सेस जर राहिला सेंडर आणि रिसिव्हरच्या मध्ये तर तो काय करतो बेसिकली, तर तो आधी फीडबॅकलाही अफेक्ट करतो, पण जो बेस्ट ऑप्शन इथे योग्य आहे दॅट इज इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशनला तो प्रभावित करतो, ठीक आहे. अकॉर्डिंग टू डॅश कम्युनिकेशन काय आहे, ट्रान्सफर ऑफ अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन बिटवीन टू पर्सन्स, तर ही व्याख्या कोणी दिली आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. तर दिस व्याख्या इज गिवन बाय F.G. मायर्सनी ही व्याख्या जी आहे ही दिलेली आहे. आता इथे एक इक्वेशन दिली होती तुम्हाला की जे प्रभावी संप्रेषण हे जे आहे हे
सेंडर आणि रिसिव्हरच्या संदर्भात तुम्हाला सांगायचं होतं, तर इथे हे 0-0 म्हटलं आहे, हे तर नाही होणार, पण इथेही नकारात्मक म्हटलं आहे, तर सेंडर आणि जो रिसिव्हर आहे तो +1 जर व्यवस्थित समजू शकत आहे तर दिस विल बी राईट आन्सर. ठीक आहे. तर द एलिमेंट विच बॅडली अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन इज कॉल्ड एज, म्हणजे बॅडली अफेक्ट कोणचं करतं, तर हे जी नॉईज असते म्हणजे जी गोंधळ असतो हा याला अफेक्ट करतो. ठीक आहे. जी प्रभावी संप्रेषण आहे त्याला गोंधळ खूप वाईट पद्धतीने अफेक्ट करतो. पुढचा क्वेश्चन पाहूया 41. तर क्वेश्चन नंबर 41 काय की 8 बिट ऑफ कम्प्युटर जे आहे हे फॉर्म अँड इज विथ एक्झॅक्टली 3 and 5 zeros इज कॉल. थोडंसं बायनरी नंबर्सवाला क्वेश्चन दिला गेला होता, इथे बायनरी नंबर्सवाला आहे. तर द राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज 30. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया की लिस्ट ऑफ व्हेरियस एमिटीज विथ देअर मेंबर्स. तर मेंबर्स आणि एमिटीजचं कॉम्बिनेशन सांगायचं आहे. तर इथे जे आहे तुम्हाला सर्व कन्सिडर करायचं आहे, पण हे मॅथमॅटिकल रिझनिंगच्या क्वेश्चनमध्ये काय कधी बऱ्याचदा बदल होण्याची शक्यता असते. तर आपल्या अनुसार जे आहे ऑप्शन नंबर सी जो आहे हा राईट आन्सर आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ मेनी वेज वी कॅन लेट द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द कमिटीज सो दॅट 2 कॉम्बिनेशन्स जे आहे हे फॉर्म केले जाऊ शकतात रिप्रेझेंटेटिव्ह, ते हे सांगायचं होतं बेसिकली. तर आपल्या या इक्वेशन जी आहे थर्डवाली जी इक्वेशन आहे त्याला कन्सिडर करून ऑप्शन नंबर 3 विल बी द राईट आन्सर. ओके. तुम्हाला काही एखादा डाऊट वाटतं तर सांगा, आम्ही तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगू. ओके. 43 पाहून घेऊ. 43 पाहून घेऊ म्हणजे काय की एक रेक्टँग्युलर स्टँडिंग अरेंजमेंट आहे लोकांची. 4 रोजमध्ये त्यांना उभं करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक रोमध्ये काय 4 लोक उभे आहे. जे पर्सन आहे इन अ रो इज आज टू मूव्ह टू द प्लेस ऑफ पर्सन. ठीक आहे. पर्सन ऑफ जे रोमध्ये इकडून दुसऱ्या रोमध्ये जायला म्हटलं आहे. तर आय काय आहे 1 2 3 4 आहे आणि जे 1 2 3 4 आहे. तर देन हाऊ मेनी पर्सन्स जे आहे त्यांनी आपली जागा ओरिजिनल पोझिशन किती लोकांनी बदलली आहे हे याच्यात सांगायचं होतं. तर बेसिकली जे 4 लोक आहे त्यांनी आपली ओरिजिनल पोझिशन जी आहे ही बदललेली आहे. ओके. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. आता 44 पाहून घेऊया. 44मध्ये म्हटलं की एक वॉटर टँक जो आहे तो 6 तासात भरल्या गेला पहिल्या नळानी, मग त्याला दुसऱ्या नळानी भरायला 12 तास लागले. तर याच्यात काय विचारलं की जर दोन्ही नळ जे आहे त्यांना सायमल्टेनियसली उघडलं, एकानंतर एक उघडलं, तर किती वेळ लागेल त्या वेकेंट टाकीला भरायला. तर त्या टाकीला भरायला जे आहे बेसिकली 4 तास जे आहे ते लागतील. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. देन इफ एक्स गेट 10 पॉईंट्स हायर देन वाय, जर एक्सला 10 पॉईंट्स हायर देन वाय विचारतात तर व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वाय गेट्स लेस पॉईंट देन एक्स. ठीक आहे. वाय गेट्स लेस पॉईंट देन एक्स, तर इथे 91/11 जे आहे हे याचं राईट आन्सर होऊन जाईल. मग इथे जे आहे परत रनिंग थोडासा रिजनिंग संबंधी यांनी विचारलेलं आहे की एक रेस आहे. रेसमध्ये काय की जी राणी आहे ती शोभाच्या मागे आहे, ती कोणाच्या पुढे आहे, ती अदितीच्या पुढे आहे. ठीक आहे. बहना जी आहे ती अदितीच्या मागे आहे आणि राणीच्या समोर आहे. तर याच्यात काय विचारलं आहे की करेक्ट ऑर्डर काय राहील, फ्रंट टू बॅक जे आहे करेक्ट ऑर्डर काय राहील या रेसमध्ये. तर याचा जो राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर बी. शोभा अदिती बहना आणि राणी जी आहे हे याचा राईट आन्सर आहे. आता अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग अ करेक्ट सिक्वेन्स. इथेही तुम्हाला लॉजिकली जे आहे हे लावायचं होतं. तर सर्वात पहिले काय येतं फाउंडेशन येतं. फाउंडेशन ए आणि बीमध्ये नाही आहे, तर सी डीमधनं फायनल करायचं आहे. सीमध्ये जे आहे तुम्हाला सर्व ऑप्शन्स जे आहे हे इथे सीमध्ये दिसतात आहे. सीमध्ये सर्व ऑप्शन्स जे आहेत ते उपलब्ध आहेत. तर सी जी इज द राईट आन्सर. ओके. 47चा जो राईट आन्सर आहे दॅट इज ऑप्शन नंबर सी. 48 पाहून घेऊया. 48मध्ये काय की हॉर्स जो आहे एक हार्मोनियस ॲनिमल आहे. तर या स्टेटमेंटला काय म्हटलं आहे, हे स्टेटमेंट जे आहे दॅट इज परसेप्शन. मग हा जो 49th क्वेश्चन आहे हा सिलॉगिझमशी संबंधित आहे.
गिझममध्ये जे 2 स्टेटमेंट्स दिले आहे आणि कन्क्लुजनमधून सांगायचं आहे, तर याचंही उत्तर जे आहे 1 आणि 2 जे आहे ते दोन्ही बरोबर आहे. ओके, की जे इंटेलिजंट एलिमेंट्स असतात ते मंकी असतात असं तर नाही आहे ना काही पशु जे आहे ते इंटेलिजंट असतात. तर या 2 स्टेटमेंटवरून तुम्हाला काढायचं होतं. तर दोन्ही जे कन्क्लुजन्स आहे ते उचित आहे. लास्ट क्वेश्चन पाहूया. लास्ट क्वेश्चनमध्ये काय आहे की तुम्हाला वेन डायग्राम दिलेलं आहे जे काय दाखवतं आहे, एंटरप्रिन्युअर, मॅरिड आणि वुमन्सचं रिलेशनशिप जे आहे ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर दिस इज द राईट आन्सर जे आहे हे ऑप्शन नंबर ए आहे. कारण एंटरप्रिन्युअर्समध्ये मॅरिड येतात, अनमॅरिड येतात आणि मॅरिड जे असतात त्या मॅरिड वुमेन्सही काम करतात. तर सर्व जे आहे एका डायग्राममध्ये येऊन जातील. तर ऑप्शन ए जो आहे हा राईट आन्सर असेल. आपल्या सेट 2024च्या बॅचसाठी तयारी ही सुरू झालेली आहे. तर जॉईन करण्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं तर व्हिडिओला एक लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू, बाय.